श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला नवग्रहांना, आपल्या 9 जे ग्रह आहेत त्यांना ठीक करू शकतात। पण आपण एखाद्या वेळी ज्योतिषांकडे जातो, कुंडली दाखवतो, तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वाद होत आहेत किंवा आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही आहे आणि आपली मुलं ऐकत नाही आहेत। असे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात। तर आपल्याला आजचा उपाय असा आहे की हा उपाय केल्यामुळे तुम्हाला आपल्या शरीरामध्ये जे 9 ग्रह आहेत, शरीरामध्येच आपले 9 ग्रह आहेत आणि ते जर ठीक नसतील किंवा एखादा ग्रह जरी बिघडला तरी पण आपल्याला ते आपल्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम बघायला मिळतात। त्याच्यावरूनच आपल्याला असं समजतं की आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण आपल्याला ते समजून येत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आजचा जो मी उपाय सांगणार आहे खूप साधा, सोपा आणि आपल्या किचनमध्येच मिळणाऱ्या गोष्टींपासून करण्यासारखा हा उपाय आहे, ज्याच्यामुळे एखाद्या वेळी तुम्हाला मुलाचं कुटुंबामध्ये लग्न होत नाही आहे किंवा आपल्याला पैशाची चणचण भासते किंवा मुलं ऐकत नाही आहेत, मुलं मोठी झाली आहेत पण ती त्यांच्या आणि आपल्या विचारामध्ये तफावत आहे किंवा आपल्याला मन शांत नाही आहे, तणाव, आपल्याला सारखं टेन्शन येते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये टेन्शन येतं। अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या कुंडली बघूनसुद्धा आपल्याला कधीकधी आपल्याला हे होत नाही, निदान होत नाही। तर आपण असे छोटे छोटे उपाय केले तर त्यातून आपल्याला कदाचित काहीतरी मार्ग मिळेल किंवा आपल्याला सुख समाधान मिळेल। याच्यासाठीच मी ह्या चॅनलवरती छोटे छोटे उपाय सांगत असते की ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल। आपले 9 ग्रह घरी बसून आपण कसे ठीक करू शकतो, ज्या रोजच्या उपायाने करू शकतो, तो उपाय मी आज सांगणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला जेवण झाल्यानंतर कधीही तुम्ही जेव्हा सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एकदा चूळ भरून जेव्हा आपण पोटभर पाणी पितो त्याच्यानंतर तुम्हाला बडीशेप आणि गूळ एकत्र करून खायचा आहे आणि त्याचा चांगलं चावून त्याचा रस जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातो किंवा आपल्या नसांमध्ये जातो तेव्हा आपले 9च्या 9 ग्रह ठीक होतात। हा उपाय जर तुम्ही करून बघितल्याशिवाय कोणताही उपाय जेव्हा आपण करून बघतो तेव्हाच त्याचा इफेक्ट आपल्याला समजतो। बडीशेपमध्ये 4 ग्रह आहेत आणि गूळ तर गुळामध्ये गुरुग्रह समृद्ध करण्याची किंवा गुरुग्रह प्रबळ करण्याची ताकद आहे। बडीशेपच्या वरच्या जे बाजू आहे त्याच्यामध्ये मंगळ आणि शुक्र आणि बुध या ग्रहांना प्रबळ करण्याची शक्ती आहे। म्हणूनच पूर्वीच्या काळी गूळ आणि बडीशेप खायला द्यायचे। किसमिस म्हणजे खडीसाखरसुद्धा द्यायचे। खडीसाखरसुद्धा आता हॉटेलमध्ये आपण जातो, कधीही कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये बडीशेप आणि खडीसाखर किंवा ती गोडवाली बडीशेप असते ती ठेवलेली असते। तर ती गोडवाली बडीशेप का ठेवतात, कारण तुमचं शरीरातले आयुष्यामध्ये तुमच्या समृद्धी यावी किंवा तुमच्या शरीरामधले जी काही नकारात्मकता आहे ती दूर निघून जावी, ह्यासाठी पहिली लोक उन्हातून आल्यानंतर थकावट तुमची कमी व्हावी किंवा तुमचा ताण कमी व्हावा याच्यासाठी गूळ द्यायचे। आतासुद्धा तशीच प्रथा चालू आहे। एखाद्या कोणत्याही हॉटेलमध्ये जा तुम्ही, पण खडीसाखर ही पण शुक्राचंच आहे, शुक्र त्याने प्रबळ होतो खडीसाखरेने, पण गूळ हा गुरुग्रह प्रबळ करणारा आहे। त्याच्यामुळे बडीशेपमध्ये सगळे बाकीचे जे ग्रह आहेत ते बडीशेपमुळे समृद्ध होतात किंवा प्रबळ होतात आणि गुळामुळे गुरुग्रह प्रबळ होतो। तर या 9 ग्रह या 2 वस्तूंमध्ये आहेत। तर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता बघायची असेल किंवा सकारात्मक सगळं आपल्या आयुष्यामध्ये सुखी, समृद्ध किंवा समाधानी व्हावं असं वाटत असेल, सगळ्या गोष्टी सुरळीत चालाव्या असं वाटत असेल, तर तुम्हाला हा गूळ आणि बडीशेपचा उपाय नक्की करून बघायला हवा। संध्याकाळी, दुपारी, सकाळी तिन्ही वेळेला जरी जेवल्यानंतर तुम्ही हे गूळ आणि बडीशेपचं मिश्रण खाल्लं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा 8 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही माहिती मिळाली असेल किंवा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला
छोट्या छोट्या उपायांमधून कशी मदत मिळेल हेच मी बघत असते. तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या हो, तुमच्या आयुष्य मार्गी लागो, तुमच्या आयुष्यामधल्या सगळी नकारात्मकता निघून जाओ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.